हॅलो, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग असं मी म्हणणार नाही आहे, कारण की आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 2. आणि जसं की कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं होतं की आजारी होती काव्या, तर तिला श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होता. नाक पूर्णपणे जाम झालं होतं. तर हे डॉक्टरांनी जे औषध दिलं होते वाफेचं, तर मी उठून इथे 2 वाजता गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि मी इथे तिला वाफ देत आहे. तर या ठिकाणी ती आता वाफ घेत आहे. तर घरामध्ये लहान मुलं आजारी असलं तर त्यांच्यासोबतच मम्मीला त्यांच्या खूप जास्त टेन्शन असतं, कारण की आपलंसुद्धा मन कुठल्याच कामामध्ये लागत नाही आपली मुलं आजारी असल्यानंतर. त्यानंतर दुपारी इथे तिला ताप होता आणि तापामध्ये थोडंसं बॉडी तिची थंड होण्यासाठी तिला इथे नारळ पाणी देत आहे मी. तर तिला विचारलं स्कूलमध्ये जाणार का, तर ती म्हणते नाही मी नाही जाणार, मला बरं वाटलं तेव्हा मी जाईन. तर इथे काल रात्री घेतलेली शेपूची गड्डी आज फायनली मी कट करून ठेवत आहे आणि ती उद्या सकाळी बनवणार आहे. तर गॅलरीमध्ये मी इथे तांदूळ धुवून सुकत ठेवलेले आहेत. तर भाकरी जी बनवते मी रात्रीची, तर ती पूर्णपणे ज्वारीची नसते, तर त्यामध्ये थोडेसे तांदूळ जे आहेत ते मिक्स केलेले असतात. आणि समजा 3 किलोचं ज्वारी असेल तर त्यामध्ये 2 किलो तांदूळ हे मी टाकत असते. तर माणूस आजारी असला की त्याला आजारपणात दिली जाते ती म्हणजे मुगाची खिचडी. आणि काव्या आजारी असल्यामुळे तिला जेवणही जात नाही आहे तापामुळे, तिच्या तोंडाला चव नाही आहे. तर तिला म्हणलं थोडीशी पातळ खिचडी बनवते तुझ्या एकटीसाठी. तर ती बोलली ठीक आहे मी खाते मम्मी. तर मग आता इथे मी 1 मूठ तांदूळ घेतलेला आहे आणि 2 मूठ मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ जास्त टाकल्यामुळे खिचडीला छान अशी चव येते. तर इथे मी अर्धा 1 तास हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते भिजत ठेवणार आहे. तर डाळ आणि तांदूळ छान भिजून झाल्यानंतर आपण इथे खिचडीला फोडणी देणार आहोत. तर एका कुकरमध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे. आजारपणात थोडीशी ताकद मिळावी त्यासाठी आपण ही खिचडी तुपात बनवायची असते. तर छान असं तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण. लसूण थोडा ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत जिरे, कढीपत्ता आणि त्यानंतर 1 मिरचीचे 2 तुकडे करून असे टाकलेले आहेत. आणि त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत. आणि खिचडीमध्ये टाकण्यासाठी मी इथे थोडेसे गाजर आणि थोडासा बटाटा देखील घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये फ्लावर वगैरे सुद्धा ॲड करू शकता. तर हे सर्व जे आहेत ते आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिंग. हिंग हा आपल्या पोटासाठी चांगला असतो. तर त्यामुळे इथे मी खिचडीमध्ये हिंग टाकून घेत आहे. आणि यामध्येच आपण अर्धा चमचा धने पावडर आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आणि हे सर्व जे आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि याच्यात 3 शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे आपली खिचडी छान मऊसूत अशी शिजेल. तर 3 शिट्ट्या आपल्या इथे झालेल्या आहेत आणि बघू शकता किती छान पातळ अशी खिचडी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर अशी खिचडी तुम्ही देखील ट्राय करा. तर मिस्टरांनी येताना आणल्या होत्या शेवग्याच्या शेंगा म्हणजे ड्रमस्टिक. तर आता एवढ्या सगळ्या शेंगा आपण एका टायमाला तर नाही करू शकत, तर या साठवायच्या कशा, साठवून ठेवायच्या कशा, तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तर सगळ्यात आधी आपण रुमालामध्ये या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या पूर्ण अशा रॅप करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे अशा पद्धतीने. आणि पूर्णपणे पाणी शिंपडून झाल्यानंतर आपण ह्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. आणि 2 दिवसानंतर याचं पाणी सुकलं की पुन्हा एकदा याच्यावरती पाणी शिंपडून त्या फ्रीजमध्येच ठेवायच्या आहेत. तर या प्रकारे शेवग्याच्या शेंगा ठेवल्यानंतर तुम्ही 4 ते 5 दिवस त्या स्टोअर करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग हे नक्की सांगा. तर लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय.